नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी वर्षभर राहणारे असे वाळवणीचे पदार्थ आपण बनवत आहोत. तर आज ही वाळवणीचा पदार्थ आहे, तो म्हणजे ज्वारीच्या पिठाचा कुरडया, किंवा काही ठिकाणी त्याला खारोडाही म्हणतात. त्याचं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. ज्वारीच्या पिठाच्या कुरडया बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे मी ज्वारीचं पीठ 1 वाटी फुल भरून असं दाबून घेतलेलं आहे, सपाट वाटी फुल भरून. 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. थोडं थोडं करून आपण पाणी घालून घेणार आहोत. 1 वाटी घेतलेले आहे पाणी, पूर्ण 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आपल्याला अगदी मस्त असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे गोळ्या राहिल्या नाही पाहिजे आपल्या पिठामध्ये. या पद्धतीने आणखी 1 वाटी पाणी मी घेतलेलं आहे. मिक्स मिक्स करून घेते. 1 वाटी पिठाला आपल्याला 2 वाटी पाणी लागलेलं आहे. या पद्धतीने मी पीठ करून घेतलेलं आहे. आता आधण ठेवून घेऊया. इकडे मी टोप ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे. पुन्हा टोपामध्ये सुद्धा बघत असाल 1 वाटी, 2 वाट्या पाणी आपण घालून घेतलेलं आहे. आता छान उकळी येऊन देऊ आपण. आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मी. अगदी थोडस अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं मी. आपली पीठ जे आहे ते थोडंच होतं. 1 वाटी म्हणजे वाळून होतं ना, वाळवण्याच्या पदार्थाला अगदी थोडंसंच मीठ घालावं लागतं, म्हणजे ते वाळून कमी होतं आणि मग खारटपणा येतो त्यासाठी. त्यात घातलेली आहे जिरा पावडर घेतलेली आहे 1 चमचाभर, आणि धना पावडर घातते 1 चमचा. छान एक उकळी पुन्हा एकदा काढून घेते. पुन्हा एकदा उकळी आलेली आहे. आता आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते घालून घेते आणि एकसारखं हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे 10 मिनिटं. एक 5-6 मिनिटं झालेले आहे आणि आपलं मिश्रण बघत असेल मस्त असं शिजलेलं आहे आणि टोप सुद्धा सोडत आहे, म्हणजे आपलं मिश्रण झालेलं आहे. बघत असाल मस्त असे घट्टसर पण आलेला आहे. आता आपण आणखी 2-3 मिनिटं फक्त अजून शिजवून घेणार आहोत. आणखी 2 मिनिटांनी आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि 5 मिनिटं असंच ठेवते. गॅस बंद करून आपल्याला 5 ते 6 मिनिट झालेले आहे आणि आपलं पीठ आणखीन थोडंसं घट्ट झालेलं आहे मिश्रण आपलं. आता या पद्धतीने आपल्याला सोऱ्या लागणार आहे. बघत असाल कुरडईचं सोऱ्या आहे. या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यात मिश्रण घालून घेते मी. या पद्धतीने मिश्रण सोऱ्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता आपण छान असा आकार देऊन घेऊया, म्हणजे कुरडई करून घेऊया. या पद्धतीने बघत असाल. आणि आपल्याला कुरडई बनवताना जाडच छिद्राची जाळी घ्यायची, म्हणजे ज्याच्यामध्ये त्या चाळण्या असतात त्या जाड छिद्राच्या पाहिजे, म्हणजे वाळून कुरडई आपली बारीक होते. या पद्धतीने मी सर्व कुरडया करून घेणार आहे. या पद्धतीने मी सर्व कुरडया करून घेतलेल्या आहे आणि 1 वाटीच्या हिशोबाने आपल्या 14 ते 15 कुरड्या मस्त मीडियम साईजच्या होतात. आता मी ह्या 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून घेणार आहे. 2 दिवस आपल्या ज्वारीच्या कुरडया मस्त अशा कडकडीत उन्हात वाळून घेतलेल्या आहे आणि खूप छान अशा झालेल्या आहे आणि खूप छान लागतात. तळून सुद्धा खूप छान लागतात आणि तळण्यापेक्षा त्याची भाजी बनवली ना खूपच छान लागते. नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलवर त्याची भाजी सुद्धा येईल लवकरच. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.